आज आमच्या घरी आहे लग्नाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम। तर चला मस्तपैकी आज छानसा एक व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। गुड आफ्टरनून, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी वैशाली। आज आमच्या घरातील जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता। आम्ही आलो आहे गावामध्ये सासूबाई त्यांच्या इथे, कारण स्वयंपाकाचा कार्यक्रम म्हणजे आता पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे असतो, कडाकण्या करायच्या असतात, तर त्यासाठी लवकर आलेलो आहे। जागरण गोंधळाचा कार्यक्रम संध्याकाळी आहे, तर चला आता व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। मध्ये काय काय तयारी चाललेली आहे ती। मंदिरामध्ये स्वयंपाकाची तयारी चालू होती। मोड आलेले होते मटकीला, मस्तपैकी मटकीची भाजी, वरण भात, पुरणपोळीचा स्वयंपाक वाघ्यांसाठी आणि नैवेद्याकरता पुरणपोळीचा स्वयंपाक करावा लागतो। आम्ही गेलो तर पुरणपोळीचा स्वयंपाक बराचसा आटोपत आलेला होता। आम्ही देखील त्यानंतर थोड्याशा पुरणपोळ्या केल्या आणि कडाकण्या तळायचं काम चालू होतं, कारण आमच्या सासूबाई सकाळीच आलेल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लेट आलेलो होतो आणि घरातले पण कामं भरपूर होते। आवरता करता टाईम झाला। तर बघू शकता सगळ्याजणी मस्तपैकी कडाकण्या वगैरे कडाकण्या झाल्याय। सासूबाई त्या सगळ्या मस्तपैकी चांक्या करताय, गुळाच्या चांक्या। आत्या मंदा आत्या, या माझ्या पुई सासूबाई आहे, या आमच्या सासूबाई आहे। चला ने पटापट आवरा। किती वाजले आता? बघा आत्ताच फोटो सेशन चालू झालं आमचं। माझ्या सगळ्या आज सासवा आणि सासूबाई त्या। आमचं नेहमीचंच असतं की अशा प्रकारे हसी मजाकमध्ये सगळ्या सासू सुना आणि सगळ्याजणी अशा प्रकारे हसी मजाकमध्ये आनंदी वातावरणामध्ये असा देवाचा स्वयंपाक वगैरे करण्यात येतो। तर सगळ्याजणी मिळून मिसळून असा पुरणाचा स्वयंपाक वगैरे चालू होता। कोणी कडाकण्या तळत होतं, कोणी पुरणपोळी करत होतं, तर कोणी गुळाच्या चांक्या, अशा प्रकारे सगळा काही स्वयंपाक थोडा थोडा पद्धतीने चालू होता। त्यानंतर मी देखील उरलेल्या बाकीच्या पुरणपोळ्या करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला कडाकण्या तळायचं काम चालू होतं आणि एका बाजूला अश्विनी, तर माझी गावातली जाऊबाई, त्या देखील कडाकण्या ओवायचं काम चालू होतं, कारण देवांना संध्याकाळी नैवेद्य भरायचा असतो आणि त्याच्यामुळं मग संध्याकाळी खूप गडबड होऊन जाते। तर आम्ही 3 ते 4 वाजेच्या दरम्यानच सगळे काही नैवेद्य भरून घेतले। गुळाच्या चांक्या, भजे, मेथीची भाजी आणि कडाकणी वगैरे सगळं काही ठेवलं। आम्ही कुरडई काही ठेवत नाही, वेडा असतो म्हणून। तर सासूबाई भजी काढत होत्या, भारती आत्या देखील भजी सोडत होत्या। तर अशा प्रकारे भजी काढायचं काम चालू होतं गरमागरम। आणि त्यानंतर आता बनवायचा होता मसोबा करता नैवेद्य। तर मस्तपैकी अशी बाजरीची भाकरी केलेली होती छोटीशी मस्त, कारण मसोबाचा नैवेद्य हा मसोबाचा नैवेद्य आहे नैवेद्य याच्यावर अंडा राहिले सगळ्या नैवेद्यांबरोबर आपली जी मेरावर देवी, तर आम्ही ओटी भरण घेऊन चाललो होतो देवीसाठी। आम्ही चाललो आईंचं ओटी भरण करण्यासाठी। सगळीकडे मेरावर वगैरे नैवेद्य वगैरे दाखवून झालेले होते। जे आपले कुलदेवता असते, आमची तुळजाभवानी आई आहे, तर आत्या बोलल्या की आपण तेथे ओटी भरण करून येऊ। तर आत्याने छान प्रकारे मस्त साडी वगैरे त्यांना आणलेली होती आणि ओटी भरणं करण्यासाठी पण आणलेलं होतं। मस्त देवींना हार आणि त्याच्यानंतर देवीला वेणी मस्तपैकी हळदी कुंकू लावून त्यांचं ओटी भरण केलं आणि त्यानंतर जी परडी होती परडीची पूजा देखील केली।
तर अशा प्रकारे मस्त असं देवीचं मानसन्मान करण्यात आला. कारण संध्याकाळी म्हटल्यानंतर सगळी धावपळ होऊन जाते, त्याच्यामुळे दुपारीच आम्ही सगळं काही करून घेतलं. देवीचं ओटीभरण करून घेतलं, देवींना नैवेद्य वगैरे दाखवून घेतले. सगळीकडे म्हसोबाला वगैरे आपले जे काही शेतामध्ये देव असतात त्यांना नैवेद्य दाखवून झाले. त्यानंतर सगळीकडे नारळ वगैरे फोडून आले आणि सायंकाळच्या दरम्यान मग एवढं काही लांब लांब जाता येत नाही, त्याच्यामुळे मग सगळीकडेच नैवेद्य दाखवून दिले. त्यानंतर आमच्या आई होत्या, त्या देखील आलेल्या होत्या तेथे. तर त्यांचंच मंदिर आहे, तर त्यांनी मस्त अशी आईला साडी वगैरे टाकली आईच्या अंगावर. तर चला आता सगळा काही स्वयंपाक वगैरे झालेला आहे. जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे सासूबाईंनी त्यांच्या घरी माझ्या नंदेचा. तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर आता मस्तपैकी आता सायंकाळी आवरून वगैरे रेडी तयार होतो. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा संध्याकाळचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम. असा मस्तपैकी असा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आमचे सगळे काही फोटो वगैरे काढून झाले. खाली आम्ही आलेलो होतो, तर देवांची छान अशी मांडणी केलेली होती. तर मस्त असं सजवलेलं होतं, छान असं वाटत होतं. त्याच्यानंतर आता सगळ्यांची धावपळ चालू झाली, कारण आता नैवेद्य घेऊन मंदिरात जायचं होतं. तोपर्यंत देवांची पूजा वगैरे करण्यात आली. तर चला आपण बघूया मस्तपैकी आजचा एक छानसा असा नवीन व्हिडिओ. कारण देवांचं लग्न वगैरे सगळं काही होतं, आरती वगैरे होते. तर आम्ही गावाबाहेरचं जे मंदिर आहे तिथे जात असतो, म्हणजे गावातच मंदिर आहे मग खंडेरायाचं. तर तिथे जाणार आहोत, देवांना नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी देवीच्या मंदिरात जाणार आहोत. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आजचा छान असा जागरण गोंधळाचा मस्तपैकी कार्यक्रम. आमची गोडसर फॅमिली खूप मोठी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने एकदम व्यवस्थित प्रमाणे छान प्रकारे अशी सगळ्यांनी विधिवत पूजा केली. भरपूर टाईम झाला, कारण नैवेद्य दाखवण्यासाठी टाईम झालेला होता. बघू शकता नवरी नवरदेव ह्या माझ्या ननंदबाई यांचाच जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. यांचं लग्न आहे 5व्या महिन्यामध्ये 3 तारखेला. तर मस्तपैकी त्यांनी दोघांनी देखील पूजा वगैरे केली. सगळ्या घरातल्यांनी, सासू सासरे, आम्ही सगळ्या सुना, सगळ्यांनी पूजा वगैरे केली. आणि त्यानंतर आता छान प्रकारे मस्तपैकी बघू शकता आम्ही देखील पूजेला बसलेलो होतो. मिस्टरांना थोडी घाई होती, कारण त्यांना भाडं घेऊन जायचं होतं, त्याच्यामुळे त्यानंतर ते काही थांबले नव्हते आणि मलाही घरी जावं लागलं. तर बघू शकता मस्तपैकी अशी छान प्रकारे पूजा केली. तर घरातले जेवढे काही असतात भाऊबंद वगैरे घरातले, हे आमचं घरातलं जागरण होतं, त्याच्यामुळे तर सगळ्यांनी पूजा वगैरे केली. आणि त्यानंतर आता मंदिरामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी जातील. तर खूप छान अशी आमची फॅमिली गोड अशी सगळी एकत्रित राहणारी. तर अशाच प्रकारे आमचा देवांचा कार्यक्रम वगैरे लग्नकार्य खूप छान पद्धतीने होते. तर सगळी व्हिडिओ तुम्ही मस्तपैकी बघत राहा.
तर आता मंदिराच्या दिशेने आलेलो होतो. खंडोबारायाचं मंदिर आमच्या गावातील. तिथे आल्याच्या नंतर देवांना म्हणजे हार वगैरे घातला आणि त्यानंतर देवांचं देखील तिथे पूजन केलं. छान प्रकारे मस्त तिथे आरती वगैरे झाली छान आणि मस्तपैकी नैवेद्य वगैरे दाखवल्याच्या नंतर आता जे मारुतीरायाचं मंदिर आहे आमच्या गावातील त्याच्यासमोरच तिथे पण शेणाने वगैरे सारवतात आणि तिथे पण अशा प्रकारे 5 दगडं ठेवतात, म्हणजे छोटे छोटे दगडं असतात ते ठेवतात. तर अशा प्रकारे इथे पूजा मांडण्यात येते. बघू शकता आत्यांनी मस्तपैकी शेणाने सारवून घेतलेलं होतं आणि दिवट्या वगैरे इथे आणलेल्या जातात. इथे आरती केली जाते आणि खूप शांत चित्ताने आणि एकदम मनोभावे इथे पूजा केली जाते. तर बघू शकता मामाने त्यांनी छान प्रकारे मस्त तिथे पूजा केली. तर इतकी सारी गर्दी होती की तुम्हाला पुढे दाखवतेच मी, कारण गर्दी इतकी झाल्यामुळे कोण कुठे उभं होतं कोण कुठे होतं काहीच कळत नव्हतं आणि रात्रीचा टाईम होता आणि हा कार्यक्रम सायंकाळचाच असतो जागरणाचा. कोणी देवीचा गोंधळ देखील घालतं, पण आमच्यामध्ये अशा प्रकारे देवाचा गोंधळ घातला जातो खंडोबारायाचा. इथे पण मोठी अशी आरती केली जाते. सगळेजण भाऊबंद वगैरे सगळेजण आरती करतात आणि मस्त अशी आरती वगैरे करतात. देवीच्या मंदिरात वगैरे जाते. तर बघा तुम्ही. एक ताट उतरा नावरा पटापटा असं करायचं आले कार्यक्रम जात पुढं म्हणजे समजत वाघ त्या जातच नाही पुढे कार्यक्रमाला म्हणून समजत नाही. तर हे आहे आमच्या गावातील जगदंबा माता मंदिर. याआधी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. इथे देखील देवींना हार वगैरे घातले आणि आईंना साडी वगैरे नेसवली. तर अशा प्रकारे इथलं पण आरती वगैरे झाल्याच्या नंतर बघू शकता जगदंबा माता मंदिर. तर खूप छान असं मंदिर आहे आणि आईंच्या मूर्ती तर खूप सुबक आणि छान आहेत. त्यानंतर इथे हे कार्यक्रम झाल्याच्यानंतर आता घरी जाणार देव नाचवण्यासाठी. तर आता देव नाचवल्याच्या नंतर प्रथमतः सगळेजण जेवणाला जातील. तो त्याच्या आधी जे वाघे असतात त्यांना जेवायला बसवावं लागतं. तर सगळेजण जेवणासाठी बसलेले होते. गर्दी खूप होती. सगळेजण जेवण झाल्याच्या नंतर फायनली शेवटी आम्ही जेवणासाठी बसलेलो होतो. जेवणाचा मेनू बघू शकता. मस्त उसळ, चपाती, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, वरण भात आणि गोडमध्ये लापशी होती. तर सगळे काही आम्ही सगळ्या जावा वगैरे शेवटी जेवणासाठी बसलो. गर्दी खूप होती त्याच्यामुळे थोडासा टाईम झाला. 12 वाजले होते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.